हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती, मुंबई पोलीस भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पोलीस भरती रिलेटेड मित्रांनो सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती टाइम टू टाइम भेटतील। त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की नवीन पोलीस भरती 2024 ची कधीपर्यंत जाहीर होणार आहे मित्रांनो, त्याविषयी संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। किती पदे रिक्त आहेत याविषयी सुद्धा संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पोलीस भरती जाहिरात लवकर येण्याची शक्यता दिसत आहे। अंदाजित पुढील महिन्यात शक्यता वाटत आहे जाहिरात पडण्याची। तयारीमध्ये कमी पडू नका। 1 महिन्यामध्ये मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात निघण्याची पूर्णपणे चान्सेस आहेत। कारण की मित्रांनो, जर फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये तुमची जाहिरात नाही निघली तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या सर्व महिन्यांची वाट पाहावी लागेल, तेव्हाच निघेल। जर आता 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये, 1 ते 1.5 महिन्यामध्ये जर जाहिरात नाही निघली, कारण की परत इलेक्शनचा विषय येणार आहे, नवीन सरकार आलं, नवीन सरकार काय लगेच कोणत्या कामावरती ऍक्शन घेत नाही, म्हणजे लगेच भरती काढणार नाही नवीन सरकार। त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर ह्या महिन्यामध्येच किंवा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये, म्हणजे एका महिन्यामध्ये जर जाहिरात येण्याची पूर्णपणे शक्यता आहे। कारण की आता जर नाही तर परत लेट होणार मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या। हे पत्रक आहे मित्रांनो, हे पत्रक जुनेच आहे, यात आणखीन पदे वाढून येण्याची सुद्धा शक्यता आहे। तर हे पत्रक मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। हे पोलीस शिपाई भरती सन 2022-23 पत्रक आहे। याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा होत्या वगैरे याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। तर या पत्रकावरून मित्रांनो असं समजतंय की, आणि एक न्यूजपेपर मध्ये सुद्धा बातमी आलेली, ती सुद्धा शेअर करणार आहे तुमच्या सोबत। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, येत्या 1 महिन्यामध्ये मित्रांनो जाहिरात निघण्याचे पूर्णपणे आशा आहे, अपेक्षा आहे आणि चान्सेस फुल आहेत मित्रांनो की नवीन जाहिरात येण्याची खूप जास्त शक्यता आहे मित्रांनो। तर बघा, उपरोक्त या ठिकाणी हे पत्रक तुम्ही मित्रांनो रीड करा व्हिडिओ पॉज करून। ठीक आहे, अजून जी नवीन महत्वाची न्यूज आहे ती तुमच्या सोबत शेअर करतो। ही न्यूज बघा, सकाळ पेपर मधली आहे। मुंबई पोलीस दलावरील अतिरिक्त ताण कमी करा, पदे भरण्याची वर्षा गायकवाड यांची मागणी। मुंबई पोलीस दलातील 12,899 पदे रिक्त आहेत। यात हवालदारापासून ते थेट अतिरिक्त आयुक्तापर्यंतच्या पदांचा समावेश आहे। मुंबई पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण असतानाही सरकार ही पदे भरत नसल्याचा निषेध करत ही पदे तातडीने भरून पोलीस दलाला सक्षम करावे, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही देण्यात आले। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या NCCRB 2023 च्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक गुन्हे घडणाऱ्या शहराच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे। मुंबईत 2022 या एका वर्षात 89,098 गुन्ह्यांची नोंद झाली होती। त्यापैकी 135 प्रकरणे खुनाचे। हे ठीक आहे मित्रांनो। तर महत्वाची माहिती काय आहे ते आता ही खाली बघा मित्रांनो। कोणत्या हुद्द्यावर किती पदे रिक्त आहेत ते बघा। पद आहे पहिलं पोलीस शिपाई, मंजूर पदे आहेत 28,938, 11,115। फक्त मुंबईसाठी मित्रांनो एवढी पदे आहेत, म्हणजे विचार करा मित्रांनो तुमची भरती किती मोठी निघणार आहे। त्यानंतर बघा, पोलीस उपनिरीक्षकसाठी मंजूर पदे आहेत 3543, रिक्त पदे 1225। पोलीस निरीक्षक बघू शकता मित्रांनो 1090, रिक्त 313। सहाय्यक पोलीस वगैरे सर्व तुम्ही बघू शकता। पोलीस उपायुक्त साठी, अप्पर पोलीस आयुक्त यासाठी किती पोस्ट आहेत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, अंदाजित पुढील महिन्यात शक्यता वाटत आहे मित्रांनो जाहिरात पडण्याची। त्यामुळे मित्रांनो तुम्ही तयारीमध्ये कमी पडू नका। काही डाऊट असेल कमेंट मध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।